गडचिरोली जिल्ह्यात सध्या मुसळधार पावसानं कहर केला। काल रात्री जोरदार बरसल्यानंतर आज सकाळी पावसानं थोडीशी उघडीप घेतली। दुपारनंतर पावसानं पुन्हा जोर धरला। जिल्ह्यातले नदी नाले सध्या तुडुंब वाहत आहेत। वैनगंगा, प्राणहिता आणि गोदावरी नदी या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत। भामरागड लगतच्या पामुल गौतम आणि पर्लकोटा नद्यांनाही पूल आला। त्यामुळे 700हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांची आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला। सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे। गडचिरोली शहरात दुपारी 1 वाजताच्या सुमारास जवळपास 2 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली शहरातील अनेक रस्त्यांवर पुन्हा पाणी साचायला सुरुवात झाली आहे। आपण बघू शकता गडचिरोली शहरातील ही स्थिती आहे। अनेक रस्त्यांवर अशा प्रकारे पाणी साचले असून नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे। काल मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचून चामोर्शी मार्ग पूर्णतः पाण्याखाली गेला होता। मात्र आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आणि पाणी ओसरायला सुरुवात झाली होती। मात्र दुपारच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली। सुमारे 2 तास झालेल्या या मुसळधार पावसाने शहरातील रस्ते पुन्हा एकदा जलमय झाले। आपण बघू शकता गडचिरोली शहरातील या रस्त्यांची ही स्थिती आहे। रस्ते पूर्णतः नदीचे स्वरूप आले आहे। रस्त्यांना अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे। अनेकांच्या अंगणामध्ये गुडघाभर पाणी भरलेले आहे। एकूणच गडचिरोली जिल्ह्याला कालपासून रेड अलर्ट देण्यात आला असून याचा सर्वाधिक फटका भामरागड तालुक्याला बसला आहे। भामरागडमध्ये मुसळधार पावसामुळे पर्लकोटा आणि पामुल गौतम या नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड शहरात पाणी शिरले आहे आणि तेथील जवळपास 700हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे। या पुरामुळे अनेक मार्गावरील वाहतूक बंद पडल्याने वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। एकूणच ही पूर परिस्थिती कधी ओसरणार अशी नागरिकांना चिंता लागली असून या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे। मंगेश भांडेकर, एबीपी माझा, गडचिरोली। गडचिरोलीच्या सिरुंच तालुक्यातील कोटापल्ली पूल पाण्याखाली गेला। 4 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला। मुसळधार पावसामुळे अल्लापल्ली शहरात अनेक घरात पाणी शिरलं। या भागात पेट्रोल पंपालाही पाण्यानं वेढा घातला। पुरामुळे जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला। गडचिरोलीत ढगफुटी सदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। मुसळधार पावसामुळे गडचिरोली नगर परिषदेचं पटांगण पूर्णतः पाण्याखाली गेलं। चामोर्शी मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। सातारा जिल्ह्यात घाट परिसरात पावसाचा जोर वाढला। छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागराचे 6 वक्र दरवाजे उघडण्यात आले। यामुळे सातारा, सांगली जिल्ह्यातील कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मी सध्या कोयना धरणाच्या परिसरामध्ये आहे। तुम्ही माझ्या मागे हे दृश्य पाहता आहात ते आहे कोयना जलाशयाचं। यातून 1 फुटाने दरवाजे उचलून 6 दरवाजातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग हा कोयना नदी पात्रात करण्यात आला आहे। छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशयाचं नाव या कोयना धरणाला देखील देण्यात आलं आहे। 6 वक्र दरवाजे या कोयना धरणाचे उघडण्यात आलं आहे। 1 फुटाने हे दरवाजे उचलून आता यातून 5079 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा कोयना नदी पात्रात करण्यात येत आहे। कोयना धरण 105 टीएमसीचं आहे आणि यामध्ये सध्या 85 टीएमसीवर हे कोयना धरण पोचल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं तर पैतागृहातून देखील 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात करण्यात आला होता। सध्या कोयना नदीमध्ये एकूण जर पाहिलं तर 6129 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा कोयना नदीमध्ये करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। गोंदियाच्या तिरोडा तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। तिरोडा तालुक्याच्या धादरी उमरी मार्गावर असलेल्या पुलावरून पाणी वाहू लागल्यानं हा मार्ग बंद करण्यात आला। पुलावरून पाणी वाहत असल्यानं परिसरातील गावांचा मुख्य रस्त्याशी संपर्क तुटला। मुसळधार पावसामुळे नदी नाल्याच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात मुसळधार पावसानं सर्वत्र दाणादाण उडवली। मुसळधार पावसानं मोरगाव अर्जुनी तालुक्यातील अनेक भागात नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। महागाव ते अर्जुनी मोरगाव मुख्य मार्गावर माहूरकुडा जवळ नाल्याला पूर आल्यानं मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। सखल भागात पाणी शिरलं, शेतातही पाणी शिरलं आणि शेकडो हेक्टर शेत जमीन पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं नुकसान झालं।
हवामान विभागानं दिलेल्या ऑरेंज अलर्टच्या अंदाजानुसार भंडाऱ्यात दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली। तुमसरमध्ये तासभर पाऊस बरसला। या पावसामुळे सकल भागात पाणी साचलं। 5व्या दिवशी भंडारा, तुमसर, मोहाडी, साकोली, लाखांदूर, लाखनी आणि पवनी या तालुक्यात पाऊस जोरदार बरसला। जालना जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पाहायला मिळाला। गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती। मात्र आज जालना, बदनापूर, अंबड, मंठा आणि घनसावंगी तालुक्यात अनेक भागात जोरदार पाऊस बरसला। अमरावती जिल्ह्यात मेळघाटात, धारणी तालुक्यात दिवसभर आणि रात्री मुसळधार पाऊस कोसळला। नद्या नाल्यांच्यात पाणी पातळीत मोठी वाढ झाली। सिपना नदीला पूर आला। पाणी पुलावरून वाहत आहे, यामुळे 20 ते 25 गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला। भंडारा जिल्ह्यात सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक मार्ग बंद झाले। भंडारा ते कारधा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला, तर साकोली तालुक्यात सराटी ते मालुटोला आणि सोमनाडा ते उकारा हे 2 मार्ग बंद करण्यात आले। त्यामुळे ज्या मार्गावर पाणी आहे ते मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून नागरिकांनी जीव धोक्यात घालून प्रवास करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे। भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले। धरणातून 1,53,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग होतोय। यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहते। मागील 24 तासात भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली। साकोली शहरासह 4 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली। भंडारा जिल्ह्यात 24 तासात 37.9 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून साकोली तालुक्यात 97.7 मिलीमीटर सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला, तर सर्वात कमी पाऊस हा तुमसर तालुक्यात 20.1 मिलीमीटर इतकाच नोंदवला गेला। यवतमाळ जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे जलाशयातील पाण्याच्या पातळीत वाढ होते। जिल्ह्यातील आतापर्यंत सरासरीच्या केवळ 41% पाऊस पडलाय। जळगाव जिल्ह्याला आज रेड तर उद्या येलो अलर्ट देण्यात आलाय। विजांच्या कडकडाटासह वादळी वार आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये। कोणतीही अडचण आल्यास तातडीनं स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। हवामान खात्याअंतर्गत आज आपल्या जिल्ह्याला रेड अलर्ट आणि उद्या येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। तर त्यामध्ये मुसळधार पाऊस, जोराचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तरी माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की बाहेर जाणे टाळा, लहान मुलांवरती लक्ष द्या, पर्यटन स्थळावरती जास्त गर्दी करू नका, आपली गुरढोरं जी आहेत ती गोठ्यामध्येच व्यवस्थित बांधून ठेवा। कुठल्याही गावाला जर पूर परिस्थिती निर्माण होत असेल, पुराच्या वेढ्याने जर गावाचा संपर्क तुटत असेल तर तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा। पालघरच्या डहाणूमधील प्रसिद्ध महालक्ष्मी गडावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळली। महाराष्ट्रासह गुजरातमधूनही हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात। या गडावर जाणारा पायी मार्ग खचल्यानं हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला। दरड कोसळल्यानं झाड, विजेचे खांब आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले लोखंडी रेलिंगही कोसळले। कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील राऊतवाडीचा धबधबा पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांचा आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतो। घाट पाथ्यावरच सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे हा धबधबा पूर्ण क्षमतेनं ओसंडून वाहतोय। साधारण 100 ते 150 फूट उंचीवरून हा धबधबा कोसळत असतो। नांदेडमध्ये यंदा जुलै महिना संपताना दमदार पावसानं हजेरी लावली। गेल्या 2 दिवसांपासून संततधार पाऊस कोसळतोय। गेल्या 10 वर्षात प्रथमच पैनगंगा नदीवरचा सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला। नांदेडसह शेजारच्या हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावल्यानं पैनगंगा नदी आता प्रवाहित झाली। सद्यस्थितीत सहस्रकुंड धबधब्याचं हे अकराळ विकराळ रूप दिसत नसलं तरी आता किमान धबधबा प्रवाहित झाल्यानं पर्यटकांनी आनंद व्यक्त केला आहे। जालना जिल्ह्यात पावसादरम्यान अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। भोकरदन शहरात तांत्रिक बिघाडामुळे काही काळ वीज पुरवठा विस्कळीत झाला होता। मात्र मुसळधार पावसाची पर्वा न करता महावितरणचे लाईटमन दीपक देवरे यांनी थेट विजेच्या खांबावर चढून दुरुस्तीचं काम हाती घेतलं। प्रतिकूल परिस्थितीतही कर्तव्याला प्राधान्य देत त्यांनी अथक प्रयत्नातून वीज पुरवठा सुरळीत केला।